आणि तू पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला सोप्या भाषेत शिकवलं आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि या क्षणाला सुद्धा पिता तू आम्हाला जे काही शिकवणार आहेस ते सुद्धा तू आम्हाला सर्वांना सोप्या भाषेत शिकवलं आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पवित्र आत्मा की तू आम्हाला सर्व गोष्टींची आठवण करून देतोस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पवित्र आत्मा की तू मला धन्यवाद देते पवित्र आत्मा की तू माझ्या मुखाचा, माझ्या आवाजाचा, माझ्या शब्दांचा ताबा घेतला आहेस. इथे कोणाला कशाची गरज आहे हे तुला ठाऊक आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पिता की तू आम्हा सर्वांना सोप्या भाषेत शिकवलं आहेस व त्याने आम्हाला 30 पट, 60 पट, 100 पट असे पीक आला आहे असा मी विश्वास करतो आणि धन्यवाद देतो. जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. धन्यवाद देते पिता की तू आम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पवित्र आत्मा की तू आम्हा सर्वांचा आत्मा या क्षणाला तुझं वचन ऐकण्यासाठी ताजा तवाना केला आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि आमच्या सर्वांच्या अवतीभोवती तुझ्या पवित्र रक्ताचे कुंपण घालते व येशूच्या नावामध्ये दिव्यदूतांना आज्ञा करते आणि या ठिकाणी मोकळं सोडत आहे. आणि आमच्या विरोधात येणाऱ्या प्रत्येक दुष्ट आत्म्याला येशूच्या नावामध्ये बांधून टाकते आणि समुद्रात फेकून देते. आणि धन्यवाद देते पवित्र आत्मा की तू आमच्या आत्मिक डोळे, आत्मिक हृदय तू आमचं ताजं तवानं ठेवलं आहेस, स्थिर ठेवलं आहेस आणि आम्हाला शिकवत आहेस आणि ते चांगल्या आमच्या जमिनीमध्ये पेरलं गेलं आहे असा आम्ही विश्वास करतो आणि धन्यवाद देतो. ही अब्बा बाप्पा मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करत आहे. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. बसा. झोपायले कोणाला आयला असेल ते आताच तोंड धुवून या. आले आहे? जेवले सर्वजण? काय बोलत नाही? तुम्हीच जेवले, बाकी लोकांना जेवण नव्हतं दिलं? दिलेलं की नाही दिलेलं? हालेलुया, हालेलुया. मग काय शिकले आज? काय शिकल्या? मग किल्ल्या काय होत्या? काकड्या. काय? आपली जीभ. मग त्याच्याने काय काय बांधून ठेवलाय? ठेवलेलं की नाही ठेवलेलं बांधून? हालेलुया. किल्ली म्हणजे काय आहे? जीभ आहे, बरोबर. मग त्या जिभेमध्ये ते सामर्थ्य आहे. मग त्याच्याने आपण काय काय बांधून ठेवलेलं? जर आपण आजार बोलत आहोत तर आपण आजाराला काय केलं होतं? आपल्या जीवनामध्ये मोकळं सोडलेलं आणि आरोग्याच्या दरवाजाला आपण काय केलेलं? बंद करून ठेवलेलं. म्हणून जीवनामध्ये आजार वाढत होता की कमी होत होता? कारण मोकळं कोणी सोडलेलं त्याला. मग आता आरोग्याचा दरवाजा उघडण्याचा अधिकार तुमच्या हातात आहे की आमच्या हातात आहे? सर्वांच्या मध्ये आहे की नाही? अधिकार सर्वांना दिलाय की नाही? मग वापरायचा की नाही? वापरायचा. मग आजाराच्या बाबतीत तर ते आता तुम्हाला माहिती पडलं की ते आता तुम्हाला बांधायचं आहे आणि आरोग्याला काय करायचं आहे? मोकळं सोडायचं आहे. तसेच जर कर्ज असेल तर कर्ज करून कर्जाचा डोंगर वाढवला असेल तर ते तुम्ही मोकळं सोडलाय की बांधून ठेवलाय? बोलत नाही. काय केलाय? मग बांधणार कोण आता त्याला? बांधायचं आहे की नाही? तेव्हाच भरभराट दिसेल की नाही? आपल्या जीवनामध्ये भरभराट दिसत नाही याचा अर्थ काय? आपण कोणाला मोकळं सोडलाय? कर्जाला मोकळं सोडलंय की नाही? मग तो दरवाजा पण आपल्याला उघडावा लागेल की नाही? म्हणजे सर्व गोष्टींसाठी या किल्ल्या दिल्या आहेत ते काय आहे? देवाचं वचन आहे. आणि ती चावी दिली आहे की नाही? आपल्याला चावी दिली आहे की नाही? मग कोणत्या दरवाजाला बंद करायचं आहे त्या चावीने?
ज्या वचनाच्या विरोधात येणाऱ्या ज्या दरवाजे आपण मोकळे सोडले ते काय करायचे आहेत, आता त्या चावीने बंद करायचे आहेत. आणि भरभराट आशीर्वादाचे जे दरवाजे आपण एवढी वर्ष बंद करून ठेवले होते त्यांना काय करायचं होईल, उघडायचं होईल. बरोबर. मग उघडले की तसेच ठेवले की घरी जाऊन उघडणार आहेत? घरी जाता जाता मध्ये गॅप पडला तर गॅप पडू शकतो की नाही? मग आता इथे बसल्या बसल्याच आपण त्याला मोकळे सोडू शकतो की नाही? आणि येशूच्या वचनाच्या विरोधात येणाऱ्या सर्व गोष्टींना बांधून टाकायचं आहे की तसंच ठेवायचं आहे? अजून कोणाची इच्छा आहे फटके खायची? खायची इच्छा आहे? मग आता काय करायचं आहे? जे वचनाच्या विरोधात येत आहे ते सर्व दरवाजे बांधून टाकायचे आहेत आणि येशूच्या वचनाविषयी असलेले सर्व दरवाजे उघडायचे आहेत. जसं की भरभराट, आशीर्वाद, आनंद, शांती, हे कोणाकडचे दरवाजे आहेत? येशूने त्याच्यामध्ये आपल्याला ती चावी लावण्यासाठी दिली आहे की नाही? मग आता काय करावं लागेल? शिकवलं होतं की नाही? मग बोलत का नाही? झोपल्यात? आत्म्यामध्ये जागे आहेत की नाही? आपण एक वचन बघूया, मार्क 11:12. दुसऱ्या दिवशी ते बेतानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. कोणाला भूक लागली? कोणाला? म्हणजे येशूला पण भूक लागत होती की नाही? कारण त्यावेळी येशू कशात होता? शरीर रूपात होता की नाही? मग त्याला पण भूक लागू शकते की नाही? पुढे तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पानां वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. काय सांगते वचन? की पानाने डवरलेले एक अंजिराचे झाड दिसले आणि प्रभूला काय वाटलं, कदाचित त्याच्यावर काहीतरी असेल म्हणून त्या अपेक्षेने तो त्या झाडाकडे गेला. परंतु त्याला तिथे काय आढळले? फक्त काय आढळलं तिथे? त्याला भूक लागली होती म्हणून तो तिथे बघायला गेला की नाही? आपल्याला भूक लागल्यावर आपण कुठे जातो? कुठे जातच नाही. हॉटेलमध्ये जातो की नाही भूक लागल्यावर? किचनमध्ये नाही. म्हणजे आता कुठे जात आहेत घरातून आणि रस्त्याने जाताना तुम्हाला भूक लागली तर किचनमध्ये कसे जाणार? धाब्यावर जाणार, हॉटेलमध्ये जाणार की नाही? पण त्या काळात हॉटेल होती. प्रभूच्या काळामध्ये हॉटेल होती. म्हणूनच तर तो काय बघायला गेला? तिकडे झाडावर काहीतरी भेटेल. म्हणजे त्यांच्या काळात कदाचित तिथे झाडे असतील म्हणून तो त्या झाडावर काय बघायला गेला? की काहीतरी फळ मला भेटेल. म्हणजे त्याला भूक लागली होती की नाही? बरोबर की नाही? पण भेटलं त्याला काय? पण तो तिथे का गेला होता? त्याला काय वाटलं की त्या झाडावर फळ असेल, भेटेल. पण तो गेला पण त्याला तिथे काय आढळलं नाही. पण तो तिथे का गेला होता? कारण त्या झाडाचा असा नियम आहे की जेव्हा त्या झाडाला पाने येतात तेव्हा त्या पानांबरोबर त्याला फळ सुद्धा येते. आणि इतकं डवरलेलं म्हणजे भरलेलं ते झाड होतं. तर येशूला काय वाटलं की त्याच्यावर काहीतरी फळ असेल. पण तिथे फळ होतं तर काय होतं? फक्त
काहीच भेटलं नाही. उदाहरणार्थ आपल्याला आता माहीत आहे की या हंगामामध्ये या आंब्याच्या झाडाला आंबे येतील. आपण तेव्हाच त्या झाडाकडे जातो की नाही, की थंडीच्या दिवसामध्ये जाणार आणि आंबे शोधणार तिकडे किती आल्यात बघू. मग कधी जाणार? जेव्हा हंगाम असेल तेव्हाच जाणार, बरोबर. म्हणजे तेव्हा या झाडाचा पण हंगाम होता की नाही, पण तिथे फळे भेटली नाही भेटली. मग पुढचं वचन वाचा. तेव्हा तो त्याला म्हणाला, यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. तेव्हा तो त्याला म्हणाला, म्हणजे कोणाला म्हणाला? कोण बोलला? कोण बोलला? कोणाला बोलला? झाडाला बोलला. मग काय वाटते, झाड बोलू शकते की नाही? बोलू शकतो की नाही? बोलू शकते. मग आपण कधी झाडाशी बोलले आहोत? अरे बोला. बोलले आहोत. पण येशू कोणाशी बोलला? झाडाशी बोलला की नाही? मग आपल्याला माहीत आहे की झाड पण ऐकू शकते. ऐकू शकते. पहिला माहीत नव्हतं, पण आता काय आहे, माहीत आहे की झाड पण आपलं ऐकू शकते. झाडच नाही तर या सृष्टीमध्ये ज्या पण गोष्टी आहेत त्या सर्व आपलं ऐकू शकते, बरोबर की नाही? माहीत आहे की नाही? हे शिकवलेलं ना आपल्याला. झाडाशी बोलला की नाही? मग आपण झाडाशी कधी बोलले आहोत? काय? उदाहरणार्थ जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला सर्व लिहून एवढा मोठा फॉर्म भरून देतो आणि रिपोर्ट करायला सांगतो. कोणाला कधी सांगितलंय करायला? सांगितला. आता रिपोर्ट आला. त्याच्यामध्ये समजा पेशी कमी दाखवल्या आहेत, किंवा डायबिटीज दाखवले आहे, किंवा म्हणजे काहीतरी दाखवलं आहे, की समजा कॅन्सर दाखवला आहे. तर काय वाटते, तो रिपोर्ट आपल्याशी बोलतो की नाही बोलतो? बोलतो की नाही बोलतो? मग त्या रिपोर्टला आपण आज्ञा करतो की त्याचा ऐकत घेऊ, म्हणजे त्याचा ऐकतो आणि तो जे सांगतो तेच करत बसतो? रिपोर्ट बोलतो की नाही बोलतो? बघ बघ तुला मी किती आजार दिलेत, बघ बघ तुझं आयुष्य किती वाचलाय, बघ बघ आता तुझं शरीर किती कमजोर झालाय. रिपोर्ट बोलतो की नाही? कारण त्या रिपोर्टमध्ये सर्व लिहिलेलं असते की नाही? म्हणजे रिपोर्ट आपल्याशी बोलला, बरोबर. मग जेव्हा रिपोर्ट आपल्याशी बोलला, मग आपण रिपोर्टशी बोललो? आपण रिपोर्टशी बोललो की त्याचं ऐकलं? मान्य झालो की नाही आपण रिपोर्ट बरोबर? हां, एवढं सांगितलंय, पेशी कमी झाल्या आहेत, कॅन्सर दाखवलाय. मग त्याच्याशी मान्य झालो की त्याला आपण येशूच्या नावामध्ये धमकावलं? मान्य झालो की नाही? तेव्हाच तर आपल्या जीवनामध्ये काय केलं, आपण त्याला मोकळं सोडलं की नाही? रिपोर्ट जो आजार घेऊन आला त्या आजाराला आपण घेऊन बसलो आणि आपल्या जीवनामध्ये त्याला अनुमती दिली की नाही? म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण त्याला मोकळं सोडलं की नाही? पण आज काय शिकवलं आपल्याला? आजाराला काय करायचं आहे आणि आरोग्याला काय करायचं आहे? मोकळं सोडायचं आहे. मग त्या रिपोर्टला आता आपण बोलू शकतो की नाही? प्रभू येशू झाडाशी बोलला की नाही? बोलला. कारण झाड कोणी बनवलाय? देवपित्याने बनवलाय की नाही? या सृष्टीमधली प्रत्येक वस्तू कोणी बनवली आहे? मग ही सृष्टी देवाचं ऐकू शकते की नाही? कारण ती आपण जशी त्याची परमप्रिय मुलं आहोत, ही सृष्टी पण कोण आहे? त्याची मुलंच आहेत की नाही? ते पण त्याचं ऐकतात की नाही? मग ते ऐकतात, मग आपण का नाही ऐकू शकत? आपण त्याची मुलं नाही आहोत की नाही? सॉरी, सृष्टी मुलं नाही आहेत, आपण मुलं आहोत. पण सृष्टी पण कोणी बनवली आहे? कोणी बनवली आहे? परमेश्वराने बनवलं आहे. म्हणजे आपल्याला जसं बनवलं आहे तसं सृष्टी पण कोणी बनवली आहे?
देवपित्याने बनवले आहे. मग देवपित्याने जे बनवलं आहे त्याचं तो ऐकू शकतो की नाही? देवपित्याने हे सर्व बनवलं आहे तर देवपित्याचे ऐकू शकतात की नाही जेव्हा आपण त्याच्याशी बोलणार तेव्हा? हालेलुया. समजते? मग आता जर रिपोर्ट तुम्हाला त्याने दाखवला आणि रिपोर्ट तुमच्याशी बोलायला लागला तर रिपोर्ट बरोबर सहमत व्हायचं आहे की त्याला येशूच्या नावामध्ये आज्ञा करायची आहे? धमकवायचं आहे की नाही? धमकवायचं आहे की नाही? की त्याला घेऊन बसायचं आहे? किंवा जेव्हा लाईट बिल येते महिन्याच्या एंडिंगला येते की नाही, मग ते लाईट बिल पण तुमच्याशी कधी बोललंय की नाही बोललंय? बोलते की नाही? काय बोलते? बघ बघ या महिन्यामध्ये मी तुला किती बिल दिलंय बघ. बोलतो की नाही? मग आपण जेव्हा तो रिपोर्ट बोलतो त्याचा ऐकतो, पण आपण रिपोर्टला बोलतो की आपण दुसऱ्यांना सांगतो घरामध्ये? काय करायचं, या महिन्यामध्ये तर बिल पुढच्या महिन्याहून जास्त आलाय. म्हणजे रिपोर्टचा ऐकला आणि रिपोर्ट बरोबर लाईट बिलचा ऐकला आणि लाईट बिल बरोबर काय झालं, आपण सहमत झालो की नाही? मग त्यांना मोकलो कोणी केलं? केलं की नाही? मग कर्जाची सुरुवात कुठून झाली? आपल्याच शब्दांनी झाली की नाही? मग त्याला बांधायचं आहे की मोकलं ठेवायचं आहे? काय सांगायचं आहे की येशूने मला भरभराटीचं जीवन दिलं आहे आणि कमतरतेला माझ्यावर अधिकार नाही. बोलायचं आहे की नाही? किंवा आपल्याला मासली आता येणार आहे ना तर आपल्या बोटी खाली उतरत आहेत की नाही? मग आतापासूनच तुम्ही डोक्यामध्ये काय सुरुवात केलंय बोलायची? यंदा मासली भेटेल की नाही भेटेल? पावसाला आता चालू झाले तरी पण अजून पाऊस जात नाही. आमच्या बोटी जातील की परत येतील? बरोबर. मग आपण त्या शब्दांनी काय करायचं घेतलंय? पण जेव्हा आपण ऐकतो म्हणजे बोलतो की मासली जेव्हा येत नाही किंवा थंडी असते तेव्हा आपण काय बोलतो? थंडीला मासली लपते किंवा कमी असते किंवा भेटत नाही. मग तिथे आपण काय केलं? काय केलं आपण? ती मासलीला आपण आपल्या जीवनात येण्यामध्ये कोणी थांबून ठेवलं? आपणच ठेवलं की नाही? आपण बोलू शकतो की नाही की येशूच्या नावामध्ये आज्ञा करते की हे सर्व मासलींनो येऊन आमच्या जाळ्यामध्ये अडका? बोलू शकतो की नाही? पण आपण काय करतो? आपल्या शब्दाने काय करतो? त्याला आपल्या जाळ्यामध्ये येण्यास आपणच काय करतो? त्याला अडकून ठेवतो की नाही? मग आता काय करायचं आहे? काय करायचं आहे? मासलीला मोकलं करायचं आहे की बांधून ठेवायचं आहे? मग मोकलं करता की नाही करता? मग बोटी जाणार तेव्हा काय करणार? चिंता करत बसणार ना. मग काय करणार? मासली पण ऐकू शकते की नाही? येशू झाडाशी बोला तर झाडाने ऐकलं की नाही? मग मासली आपलं ऐकू नाही शकत? ऐकू शकते की नाही? मग मासलीशी बोलायचं आहे की त्याला लांब पलवायचं आहे? मग थंडीला जी मासली लपते ती स्वतःहून लपते की आपण त्याला लपवतो? लपवतो की नाही? मग आता थंडी असो गरमी असो काही असो मासलीला काय? आने दो आने दो आने दो. त्याला पलवायचं आहे? पलवायचं आहे? मग आता आणायचं आहे की नाही त्याला आपल्या जाळ्यामध्ये? मग काय करायचं होईल? येशूच्या नावामध्ये त्याला काय करायचं होईल? आज्ञा द्यायचं होईल. कारण आपली जीभ काय आहे? चावी आहे. मग चावी दिली आहे की नाही प्रत्येकाला? मग त्याला मोकळं करू शकतो की नाही? करू शकतो की नाही? किंवा आपलं कधी कोणाशी भांडण झालं तर समोरच्या व्यक्तीने ए बोललं तर आपण तिथे बी बोलतो. आपण त्यांच्याशी भांडतो की नाही? पण आपल्याला परिस्थितीशी भांडायचं आहे की माणसांशी भांडायचं आहे? कोणाशी भांडायचं आहे? त्याला धमकवायचं आहे की नाही? की जेव्हा भांडायला माणसांशी जातो ते माणसाला धमकवायचं आहे? माणसाला धमकावल्याने चांगलं होणार? उलट आपल्यामध्ये तुटातूट पडणार की नाही? मग समोरचा ए बोलतो तर आपल्याला बी बोलायचं आहे? मग काय करायचं आहे? अधिकार घ्यायचा आहे की नाही घ्यायचा? मग आता काय करायचं होईल? काय बांधायचं होईल की नाही? मग बांधता की माणसाशी भांडायला जाता?
कारण त्याला पण बांधण्याचा आपल्याला अधिकार दिला आहे की नाही, की जो व्यक्ती माझ्याशी भांडत आहे तो व्यक्ती नव्हे तर त्याच्याद्वारे कोणता तरी दुष्ट आत्मा भांडत आहे आणि येशूच्या नावामध्ये त्याला बांधण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. किंवा आपल्या घरी जेव्हा सिलेंडर संपतो आणि महिना येण्याच्या अगोदर आपण बघतो की नाही की आता वेळ संपला, हा संपणार आहे, तेव्हा तो सिलेंडर पण आपल्याशी बोलतो की नाही. कोणाकोणाच्या घरचा सिलेंडर बोलतो? बाकीच्यांचा बोलत नाही ना, बोलतो की नाही. तर जेव्हा आता म्हणजे आमच्या घरी संपत आलेला आणि गेले टायमाला शिकवलेलं, तर मम्मी लोक बोलतात की तो म्हणजे संपण्याच्या अगोदर काहीतरी रेड कलरचं काहीतरी पेटतो असं बोलतात. तर मी 3 दिवस झाले इथे येईपर्यंत मी गॅसवर त्या सिलेंडरवर हात ठेवायचे आणि बोलायचे की येशूच्या नावामध्ये वाढ. आणि मी जेव्हा घरी जायचे तर त्यांच्या गोष्टी काय असायच्या, सिलेंडर संपणार आहे, बापरे आता सिलेंडर संपणार आहे, टाकी भेटली पाहिजे. तर मी बोलते की मी जाताना त्याला वाढवते आणि मी येईपर्यंत त्याला तुम्ही संपवून टाकता. तर असं करून करून म्हणजे खूप दिवस झाले ते सांगत आहेत, 4-5 दिवस झाले, पण तो अजून संपला नाही सिलेंडर. म्हणजे तो सिलेंडर पण आमच्या घरच्यांशी बोलत होता की नाही, भले तो त्यांच्याशी बोलत होता आणि त्या सिलेंडरचं ऐकत होते, पण मी त्या सिलेंडरचं ऐकलं नाही. तर मी त्या सिलेंडरला येशूच्या नावामध्ये आज्ञा केली, कारण सिलेंडर पण कोणी बनवला आहे? येशूने. तर ती सृष्टीमध्ये जे बनवलं आहे ते येशूचं ऐकू शकतात की नाही? मग आपलं ऐकू शकत नाही? आपल्याला अधिकार दिला आहे की नाही? मग आपल्याला पण आता काय करायचं आहे? सिलेंडर संपायला आला तर काय करणार? सिलेंडरचं ऐकणार की तो आता संपणार आहे ना, पैसे रेडी करून ठेवते, टाकी नेऊन ठेवते, की त्याला पण आपण वाढवू शकतो, की त्याचं ऐकत बसणार? काय करायचं होईल? वाढवू शकतो की नाही सिलेंडरला पण? म्हणजे या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट आपल्याशी बोलते की नाही? मग आपल्याला त्याच्याशी मान्य व्हायचं आहे? आपल्याला अधिकार दिला आहे की नाही? मग आता काय करावं लागेल? कोण काय बोलतच नाही. हालेलुया. मग ती गोष्ट मोठी आहे की येशूचा शब्द मोठा आहे? काय? मग आपल्या जीवनामध्ये जी परिस्थिती आली आहे ती मोठी आहे की येशूचं वचन मोठं आहे? मग जी चावी दिली आहे ती मोठी आहे की नाही त्या परिस्थितीसमोर? मग ती चावी वापरायला दिली आहे की फक्त खिशात ठेवायला दिली आहे? पण इतक्या दिवस कुठे ठेवलेली? खिशात म्हणजे ऑल्टरवर ठेवलेली की नाही? ठेवली नव्हती? मग बोला, मी पण ठेवील ती ना. मग बोलायला काय? मग आता ठेवायचे आहे की वापरायचे आहे? वापरल्या नाही म्हणूनच तर आपण फटके खाल्ले की नाही. मग आता वापरायची. कोण कोण वापरणार आहे? काय ते इकडचा रोज आहे ना तो कधी वाटते? मग बोला, वापरायचं आहे की नाही वापरायचं? काय? मग आता आजपासून आपल्याला त्या गोष्टीशी मांडवली करायची आहे. वचनाच्या विरोधात येणाऱ्या गोष्टीशी मांडवली करायची आहे. मग कोणाशी मांडवली करायची आहे? वचनाशी करायची आहे की नाही? वचन घ्यायचं आणि आपण म्हणजे प्रभू आणि आपण दोघं मिळून त्याच्याशी मांडवली करायची. पण वचनाच्या विरोधात येणाऱ्या गोष्टीशी मांडवली करायची तर कोणाशी करायची आहे? पण आपण प्रत्येक वेळेला कोणाला मान्य होतो? परिस्थितीला घेऊन मान्य होतो की नाही? परवाच्या दिवशी काय शिकवलं की 2 व्यक्ती ज्या गोष्टीला घेऊन सहमत होतात ती तिथे गोष्ट बरोबर. मग आपल्याला आता चुकीच्या गोष्टींबरोबर मान्य व्हायचं आहे की देवाच्या वचनाबरोबर मान्य व्हायचं आहे? जर चुकीच्या गोष्टी बरोबर मी आता इथे आहे आणि कोणाशी तरी दोघी मिळून निंदा करत आहोत, तर आम्ही त्या गोष्टीसाठी पण काय झालो? मान्य झालो की नाही? मग त्याच्याने चांगलं होणार की वाईट होणार? मग त्याच्याने फल कोणतं येणार? निंदेचंच फल येणार की नाही? आणि ते पण किती पटीने येणार? 100 पटीने येणार. मग कोणाला पाहिजे ते? मग आता आजूबाजूवाल्यांशी जेव्हा सहमत व्हायचं आहे तेव्हा कोणाला लक्ष ठेवायचं की मी कशाची सहमत होत आहे?
अरे कोण बोलतच नाही. कोणाला लक्ष ठेवायचं आहे? आणि लक्ष नाही ठेवलं तर काय होणार? चोर येणार आणि ज्याच्या बरोबर सहमत होणार त्याचं फल भेटणार. म्हणजे भेटणार की नाही? नाहीतर निंदा करणार तर तुम्हाला शांती भेटणार, आशीर्वाद येणार तिकडे. मग आशीर्वाद कुठे स्टॉप होतील? परिस्थिती बरोबर मान्य होणार तिथे आशीर्वाद येऊ शकतो. मग आशीर्वादाला आपल्या जीवनात येण्यासाठी स्टॉप कोणी केलं? आपणच केलं की नाही? कारण परिस्थितीशी मान्य व्हायचं आहे. मग प्रभू येशू जेव्हा त्या झाडाला बोलला, बरोबर, मग त्या झाडाने ऐकलं. मग जेव्हा तिथे फल दिसलं ना, तेव्हा प्रभूने तोंड उघडलं की नाही उघडलं? उघडलं की नाही उघडलं? की तो गप्प राहिला? उघडलं की नाही? मग आपल्याला जेव्हा परिस्थिती दिसणार तेव्हा तोंड उघडायचं आहे की गप्प राहायचं आहे? काय करायचं आहे? गप्प राहिलो म्हणजे आपण काय केलं तिथे? आपल्या जीवनामध्ये परिस्थितीला मोकळं करून ठेवलं की नाही? मग प्रभू येशूने बोलला की गप्प राहिला? बोलला की नाही? मग आता आपल्याला काय करायचं आहे? आपण एक अजून वचन बघूया. 103 स्तोत्रसंहिता 1. हे माझ्या जीवा हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. धन्यवाद कर. काय सांगत आहे? हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि माझ्या सर्व अंतर्यामा, अरे पुढे तर बोला. मग आपण आत्मा आहोत की शरीर आहोत? इथे काय बोलत नाही. आपण आत्मा आहोत की शरीर आहोत? आत्मा आहोत की नाही? मग जोरात बोला. मग दावीद स्वतःच्या जीवाला काय सांगत आहे? परमेश्वराचा काय? दावीद स्वतःच्या जीवाला काय आज्ञा करत आहे? मन आपण किती वेळा आपल्या जीवाला आज्ञा करतो? जेव्हा आलसपणा येते, झोप येते, तेव्हा आपण धन्यवाद करायला सांगतो दाविदासारखं, की त्या झोपेबरोबर सहमत होतो, त्या आलसपणाबरोबर सहमत होतो. अरे बोला, समजते? दावीद काय करत आहे? तो स्वतःच्या जीवाला काय करत आहे? आज्ञा देतो की नाही? की परमेश्वराचा धन्यवाद कर. म्हणजे हे शरीर पण आपलं ऐकू शकते की नाही? ऐकू शकते की नाही? मग आपण बोलतो जेव्हा आपल्याला आलस येते किंवा झोप येते वचन ऐकायच्या वेळेला, तेव्हा बोलतो. दावीद काय करतो? बोलतो की नाही? मग आपण बोलतो जेव्हा आपल्याला झोप येते, तेव्हा आलस येते, तेव्हा वचन बोलायला कंटाळा येतो, तेव्हा बोलतो. प्रत्येक वेळेला काय? अरे बोला. मग जेव्हा कधी कधी आपलं शरीर सांगते की मी कमजोर आहे, कधी कधी कोणी बोललंय की नाही बोललंय की मी कमजोर आहे? बोलतो की नाही? मग जेव्हा आपल्याला शरीर सांगते की मी कमजोर आहे, तेव्हा शरीराला आपण आज्ञा करू शकतो की नाही? की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. मग ते कमजोर शरीर ऐकू शकते की नाही ऐकू शकत? ऐकू शकते की नाही? पण जर ते शरीर सांगते की मी कमजोर आहे, तू झोप, आराम कर,
तर त्या कमजोरीमधून आपण बाहेर पडणार की आपलं अजून शरीर कमजोर होणार? मग काय करायचं होईल? म्हणजे आपण येशूच्या नावामध्ये आपल्या शरीराला सुद्धा आज्ञा केल्यावर ते पण आपलं ऐकू शकते की नाही, आणि ऐकते की नाही ऐकते. कारण हे पण मी वापरून बघितलंय. जेव्हा कधी कधी असं होते की वचन ऐकायला बसल्यावर अर्ध वचन ऐकून होते आणि म्हणजे घरी रोजरीला बसल्यावर झोप यायला चालू होते. पण जेव्हा हे शिकवलेलं की दावीद स्वतःच्या जीवाला आज्ञा करतो, तर आपण पण आपल्या जीवाला आज्ञा करू शकतो. तर मी पण जेव्हा जेव्हा असं होते, म्हणजे प्रत्येक वेळेला नाही करत, पण कधी कधी असं झाल्यावर करते, तेव्हा पूर्ण एकदम फ्रेश फ्रेश वाटते. मग आपण पण करू शकतो की नाही? करू शकतो की नाही? कधी कधी आपण असं बोलतो की नाही की बस झालं, या कंटाळा आला या जीवनाचा, आता कुठेतरी जाऊन लटकूया. कधीतरी असा विचार केलाय की नाही कोणी? की कोणाकडून ऐकलेलं की नाही ऐकलेलं? या जीवनाचा कंटाळा आलाय, याच्याऐवजी मेलो तर बरं होईल. माहीत पडलं म्हणजे आपण किती धन्य आहोत की नाही? मग जेव्हा आपलं शरीर सांगत आहे की चल आपण जाऊन लटकूया, आपण स्वतःला मारून टाकूया, तेव्हा त्या शरीराचं ऐकत बसण्याऐवजी आपण पण दाविदासारखं त्याला बोलू शकतो की नाही की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. कारण हे जेव्हा शरीर सांगणार तेव्हा आपण करणार, तर त्याच्याने आपलं चांगलं होणार. मग आपण कोणाला तिथे मोकळे करतो? अंधाराच्या शक्तीला तिकडे मोकळं करतो की नाही? करतो की नाही? मग आता काय करावं लागेल असे जर विचार आले तर? जीवनाचा कंटाळा आला तर काय बोलायचं? हे माझ्या जीवा परमेश्वराचा, हे माझ्या जीवा. मग आपण कोणाचे गुलाम आहोत? कोणाचे? पुढे वचन घे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. काय सांगत आहे? हे माझ्या जीवा परमेश्वराचा आणि त्याचे सर्व उपकार. मग किती वेळा आपण त्याचे उपकार विसरून जातो? जेव्हा आजार येतो किंवा मोठी परिस्थिती येते आणि तेव्हा काही सुचत नाही, तेव्हा त्याच क्षणाला आपण देवाला काय करतो? विसरून जातो आणि दोष देण्याचा प्रयत्न करतो की नाही? कधी कोणी असं झालंय की नाही झालंय? झालंय की नाही की जेव्हा परिस्थिती येते तेव्हा, म्हणजे आता तर नाही पण पुढे कधीतरी आपल्याकडून अशी चुकी झाली असेल की नाही की परिस्थिती आल्यावर आपण देवावर बिल फाडतो की नाही की हे तुझ्यामुळे झालं सर्व. पण तिथे वचन काय सांगत आहे की परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. पण आपण विसरतो की नाही? विसरतो की नाही? मग आता आपल्याला विसरायचं आहे, कारण आनंदाचं जीवन कोणी दिलं आहे आपल्याला? परमेश्वराने दिलेलं आहे. मग त्याचे उपकार आपल्याला विसरायचे आहेत, त्याचे उपकार विसरायचे आहेत. मग जर आपण त्याचे उपकार विसरलो तर आपण आपल्या जीवनामध्ये कोणाला उंच करतो? कोणाला उंच करतो? सैतानाच्या शक्तीला. मग आपल्या जीवनामध्ये कोण कार्य करणार? अंधाराची शक्ती. म्हणजे आपण आपल्या शब्दांनी आपल्या जीवनामध्ये अंधाराच्या शक्तीला मोकळे केले. तर भरभाट आरोग्याच्या जीवनाला कोणी बांधलं? मग आपणच बांधलं की नाही? मग आता काय करायचं आहे? आता परमेश्वराच्या शब्दांना मोकळं सोडायचं आहे की नाही? कारण परमेश्वराचं प्रत्येक वचन हे काय आहे? आपल्यासाठी चावी आहे की नाही? आणि आज आपल्याला स्वर्गाच्या राज्याच्या चाव्या दिल्या की नाही? आणि त्याच्याद्वारे आपल्याला शिकवलं पण आहे की चांगल्या गोष्टी आपल्याला मोकळ्या करायच्या आहेत आणि अंधाराच्या गोष्टी बांधायच्या आहेत. शिकवलं की नाही शिकवलं? मग आता आजपासून काय करायचं होईल? काय करावं लागेल? मग करणार की नाही करणार? मग जेव्हा शिकवलं तेव्हा पण बसल्या बसल्या करू शकत होतो की नाही? घरी जाईपर्यंत ठेवू नका, नाहीतर मध्ये गॅप आला
तर विश्वासाच्या आत्म्याला तिथे अविश्वासाचा आत्मा स्टॉप करू शकतो की नाही? करू शकतो की नाही? मग काय करावं लागेल? जेव्हा आपण ऐकतो तेव्हाच त्याच क्षणी डायरेक्ट त्याच्यावर अधिकार घ्यायचा आहे की नाही? अधिकार आपल्याला दिला आहे की नाही? जेवढा आपण विश्वासाने त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला जातो देवाच्या वचनावर, तेव्हा तेवढ्याच जोरात अविश्वासाचा आत्मा पण तिथे आपल्या जीवनामध्ये स्टॉप करायला येतो की नाही? येतो की नाही? मग त्या अविश्वासाच्या आत्म्याला तिथे स्टॉप न करण्यासाठी आपल्याला मध्ये गॅप द्यायचा आहे. गॅप पडला तर काय करणार? तिथे लगेच अविश्वासाचा आत्मा आपल्या विश्वासाला स्टॉप करू शकतो की नाही? मग काय करायचं आहे? जेव्हा आपल्याला ब्रदरांच्या द्वारे पवित्र आत्मा शिकवतो आणि आपण बसलेलो असतो, आता आपल्याला समजते की या क्षेत्रामध्ये मला बदल करायचा आहे, इथे चुकीची दुरुस्ती करायची आहे. तर आपण जेव्हा बसलो त्याच वेळेत त्याच ठिकाणी लगेच त्याच्यावर अधिकार घ्यायचा आहे. नाहीतर आपण घरी जाईपर्यंत कदाचित विसरू शकतो किंवा घरी जाईपर्यंत आपले विचार पण कधी कधी बदलू शकतात. कधी कधी आपण इथे येतो, वचन ऐकतो, वचन शिकवलं की आजपासून चुकीचं बोलायचं नाही, चांगलं बोलायचं आहे, की मला आजार नाही बोलायचं तर मला आरोग्य बोलायचं आहे. पण इथे बसतो तेव्हा आपण वचनाप्रमाणे बोलतो, पण इथून निघतो आणि घरी जाईपर्यंत परत आपले शब्द बदलायला सुरुवात होते की नाही? मग जेव्हा आपल्याला अधिकार दिला येते, ज्यावेळी आपल्याला पवित्र आत्मा सांगत आहे, शिकवत आहे, त्याच वेळेला आपल्याला अधिकार घ्यायचा आहे की नाही? म्हणजे त्याच वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये आरोग्याला मोकळे करू शकतो की नाही? आणि त्याला अंधाराच्या शक्तीला आपण बांधू शकतो. पुढे तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. 2 मध्ये आपल्याला वचन काय शिकवत होतो की त्याचे उपकार विसरू नकोस. पण जेव्हा आजार किंवा परिस्थिती येते तेव्हा आपण काय करतो? त्याचे उपकार विसरून जातो. तरी पण 3 मध्ये तो वचनामध्ये काय सांगत आहे की तो सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो आणि तो तुझे सर्व रोग बरे करतो. मग आपल्याला बरं केलेलं आहे की नाही? क्षमा केली आहे की नाही? की कोणाची ठेवली आहे? मग आजपासून आपल्याला त्याचे उपकार विसरायचा आहे. जर परिस्थिती आपल्याला हलवायला आली तर आपण देवाचे उपकार विसरायचे आहेत की आनंद करायचा आहे? कारण परमेश्वराने आपल्याला प्रत्येक बंधनातून मुक्त केलेलं आहे की नाही? मग परिस्थितीला आपल्यावर अधिकार आहे? अधिकार आहे. मग काय करावं लागेल? परिस्थितीला अधिकार आहे, मग परिस्थिती बांधायची आहे की नाही? आपण अजून एक वचन बघूया, 3:15 प्रकटीकरण. तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते. शीत म्हणजे काय? काय? शीत म्हणजे काय? सर्व बोलत नाही. काय? आणि उष्ण म्हणजे काय? म्हणजे काय? वचन काय सांगत आहे की तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर काय होते? म्हणजे तू त्या परिस्थितीशी बोलत पण नाहीस आणि गप्प पण काय? तू त्या परिस्थितीशी बोलत पण नाहीस आणि गप्प पण बसत नाही. उदाहरणार्थ आपला पाय दुखतो तेव्हा त्याला आपण धमकावत पण नाही आणि गप्प पण बसत नाही. जर पाय दुखत आहे तर एकतर आपण त्याला धमकावू शकतो की नाही, येशूच्या नावामध्ये आज्ञा करू शकतो की नाही. तर आपण
तिथे धमकावत पण नाही आणि गप्प पण नाही बसत नाही, तर काय बोलतो? दुखतो दुखतो दुखतो. काय बोलतो? दुखतो बोलतो की नाही? म्हणजे उष्ण पण नाही आणि शीत पण नाही आणि उष्ण पण. मग प्रभूने मला तोंड कशासाठी दिलाय? गप्प राहण्यासाठी की तोंड उघडण्यासाठी? काय? आणि कोणत्या गोष्टी बोलण्यासाठी उघडायला सांगितलाय? काय? की फक्त मुख मला शोपीससाठी दिलाय? काय? मग परिस्थिती जेव्हा येते तेव्हा मला तोंड उघडायचं आहे की गप्प राहायचं आहे? उघडायचं आहे. की तोंड उघडून तेच बोलायचं आहे की पाय दुखतो दुखतो दुखतो? काय? हालेलुया. आपण 18-21 नीतिसूत्रे. नाही, अनुवाद 10:30-19. आकाश व पृथ्वी ह्यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत, म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपल्या समोर काय काय ठेवलं आहे? जीवन आणि आशीर्वाद. व मग आपण काय काय घ्यायचं आहे? जीवन आणि मरण ठेवलं आहे की नाही? मग तो निवडायचा अधिकार कोणाचा आहे? आपला आहे. मग आपण काय काय निवडलं आहे आपल्या जीवनामध्ये? जीवन आणि आशीर्वाद आपल्याला निवडायचे आहेत, पण एवढी वर्ष आपण काय निवडलं आहे? जी आपल्या जीवनामध्ये परिस्थिती दिसत आहे आता, म्हणजे आपण कोणाला निवडलं आहे? मरण आणि श्राप. मग वचन काय सांगत आहे? की जीवन व मरण, आशीर्वाद व श्राप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत, म्हणून तू जीवन निवडून घे. मग तरी परमेश्वर तिथे जबरदस्ती करत आहे की तू काही करून जीवन निवडून घे, की तो सांगत आहे की तरी तू जीवन निवडून घे, त्याच्याने म्हणजे तुझे व तुझे संतती जिवंती राहील. म्हणजे तू जे निवडणार आहेस तर ते तुझे जे कुटुंब आहे त्याचं पण जिवंत राहील. म्हणजे काय होईल? चांगलं होईल की नाही त्यांचं? बरोबर की नाही? मग आपण काय निवडलं आहे? जर आपल्या जीवनामध्ये जी परिस्थिती दिसत आहे तर आपण काय निवडलं आहे? जर आपण बोलत आहोत की माझा मुलगा मस्ती करतो, तर आपण आपल्या मुखाने आपल्या मुलाला श्राप दिला की आशीर्वाद दिला? श्राप दिला की आशीर्वाद दिला? कारण मस्ती करतो हा शब्द कोणता आहे? श्राप आहे. मग तो मुलगा अजून मस्ती करणार की कमी करणार? मग त्याला आशीर्वाद देण्याचं काम कोणाचं आहे? म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पण श्राप देऊ शकतो व इतरांच्या जीवनामध्ये पण देऊ शकतो, किंवा आशीर्वाद आपण स्वतःला पण देऊ शकतो आणि इतरांना पण देऊ शकतो. बरोबर? मग जेव्हा आपला मुलगा मस्ती करतो तेव्हा त्याला मस्ती करतो हे बोलायचं आहे की माझ्या मुलाला शांत मन दिलाय असं बोलायचं आहे? शांत मन दिलाय असं बोलायचं आहे की नाही? व माझा मुलगा हुशार आहे, माझा मुलगा प्रभूच्या प्रेमाने भरलेला आहे,
माझा मुलगा सकाळ संध्याकाळ देवाचं वचन ऐकत आहे, असं बोलायचं. तर आता आपण आपल्या मुलाला काय बोलतो? आशीर्वाद देतो की श्राप देतो? आशीर्वाद देतो की नाही? मग आशीर्वादाने त्या मुलाचं जीवन भरणार की नाही? जे शब्द आपण त्याच्या जीवनामध्ये मोकळे सोडले ते त्याच्या जीवनामध्ये कार्य करणार की नाही? आणि किती पटीने करणार? 100 पटीने. मग मस्ती करतो बोलतो तेव्हा 100 पटीने त्याचं जीवन आपण काय करणार? बर्बाद करून टाकणार की नाही? मग आपण आपल्या मुलांना पण काय करायचं आहे? चांगले शब्द द्यायचे आहेत की नाही? की तेच बोलायचं आहे? किंवा आपण असं पण बोलतो की नाही, हा तर ढुब्बा आहे, याला काहीच येत नाही, किती शिकवलं तरी आहे तोच आहे, वाटते याला पप्पांबरोबर बोटीतच पाठवावं लागेल. मग तो बोटीत पप्पांबरोबर आपोआप गेला की आपण आपल्या शब्दाने त्याला बोटीत कवीला पाठवलं? मग आपला मुलगा जेव्हा बोटीत कवीला गेला, मग कोणाच्या शब्दांनी गेला? आपल्याच शब्दांनी गेला की नाही? जर आपण बोललो असतो आमचा मुलगा हुशार आहे, शिकत आहे, प्रभूच्या प्रेमाने भरलेला आहे, त्याला सत्याचा आत्मा दिला आहे, त्याला सर्व गोष्टींची आठवण करून देतो, तर तो पण शिकू शकला असता की नाही? मग आता पण आपल्या हातामध्ये आहे की नाही की आपल्या मुलाला आशीर्वाद द्यायचा आणि आशीर्वाद द्यायचं? आशीर्वाद द्यायचा आपल्यावर आहे की नाही? मग काय देणार? किंवा जेव्हा आपलं भांडण होते एक दुसऱ्यांबरोबर आणि कदाचित आपण नको ते व्यर्थ चुकीचे शब्द बोलून निघतो, पण आपल्याला वाटते की त्याच्याने काहीच होत नाही. पण काल एक वचन शिकवलं, त्याच्यामध्ये काय सांगितलं की जो शब्द आपण मुखाने जेव्हा काढतो तो तिथे जाऊन कार्य करून येतो, म्हणजे येतोच की नाही? तो कार्य करतो की नाही? मग तो शब्द अगर चांगला असो या वाईट असो, तो त्या ठिकाणी जाऊन ते कार्य करून येतोच. मग आता काय करावं लागेल? चांगलंच बोलावी लागेल की नाही? किंवा कदाचित आपण इथे प्रार्थनेला येतो बरोबर, आणि कधी कधी रस्त्याने येता जाताना आपल्या टोकतात की नाही की यांना कामधंदा आहे की नाही, रोज इथेच जातात, असंच करतात. मग तेव्हा आपल्याला रागवायचं आहे, दुखवायचं आहे की त्यांच्याविषयी चुकीची व्यर्थ बडबड करायची आहे? तर आपण त्यांना पण काय बोलू शकतो की भले ते येत नाही किंवा आपल्याला जाण्यासाठी आपला पण रस्ता कधी कधी थांबवतात, तर आपण काय बोलू शकतो की धन्यवाद येशू, विश्वास करते की तो व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी आला आहे. त्या दिवशी काय झालं की आम्ही इथे प्रार्थनेलाच यायला निघालेलो आणि मी आणि माझ्याबरोबर एक व्यक्ती आली होती. तर इकडून जाताना त्या दिवशी थोडं लेट झालं, तर आम्ही घरी गेलो आणि तिचा नवरा म्हणजे थोडं लिंबू पाणी वगैरे पितो. आता तो व्यक्ती जेव्हा लिंबू पाणी पितो त्याला सूद असते. जेव्हा लोक काय पण बोलतात, म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये बोलतो बघा, सराबितान, त्याला काय बोलता मराठीमध्ये? तेच बोलतात ना. जर तो लिंबू पाणी व्यक्ती पितो आणि त्याला जर आपण काही शब्द बोलला तर त्याला काय वाटते, तो खरा आहे. तर म्हणजे त्यांच्या नाकवाच्या घरी काहीतरी काम होतं आणि ती व्यक्ती माझ्याबरोबर आलेली, तिचा नवरा तो नाकवाच्या घरी त्या कामासाठी गेलेला. तर चांगली गोष्ट आहे की तो तुमच्या मदतीसाठी आला आहे, तर तुम्ही ते काम करून घ्यायचं होतं ना. तर त्यांनी काय सांगितलं की तुझी बायको त्या ठिकाणी आता प्रार्थनेला जाते ना, तर तू म्हणे इथे आमच्या बोटीत कशाला कवीला येतो, तू आता नवीन बोट बांध ना, असं बोललं. तर तो एकतर लिंबू पाणी पिणेवाला माणूस आणि त्याच्या डोक्यामध्ये ती डायरेक्ट गोष्ट चढली. परत संध्याकाळी जेव्हा उशीर झाला, 6:30 झालेल्या, तर त्याची बायको, नाकवाची बायको पण त्याला काय सांगते की जा जा घरी, तुला आता भाकऱ्या बनवायच्या होतील, तुझी बायको प्रार्थनेला गेली आहे ना, तर तुला जाऊन काय करावं लागेल, भाकऱ्या बनवावं लागेल. तर त्या व्यक्तीचा पारा अजून चढला आणि तो वाट बघत राहिला की त्याची बायको घरी कधी येते. आणि जशी ती घरी आली त्या दोघांमध्ये भांडण चालू झालं. पण त्याच दिवशी आपल्याला हे शिकवलेलं की जेवढ्या जोराने विश्वासाचा आत्मा कार्य करतो तेवढ्याच जोराने अविश्वासाचा आत्मा आपला विश्वास त्या ठिकाणी स्टॉप करायला येतो. आणि त्यांचं भांडण वगैरे झालं आणि तो नवरा सांगतो की मी बघते तू उद्यापासून कशी प्रार्थनेला जाते.
तर ती मला ही गोष्टी सर्व सांगितल्या आणि मी तिला बोललो की बघ, तू त्याच्यावर लक्ष नको देऊ. इथे विश्वास स्टॉप करायला आला, याचा अर्थ विश्वासाचा आत्मा त्या ठिकाणी जोराने कार्य करत आहे. म्हणून तू वचनामध्ये स्थिर राहा. त्या व्यक्तीला सुद्धा काही बोलू नको आणि शांत राहा आणि धन्यवाद दे की माझ्या नवऱ्याने मला उद्या प्रार्थनेला पाठवलं आहे. आणि पूर्ण रात्र गेली, सकाळी उठली, जेवण वगैरे बनवलं. तर त्या संध्याकाळपासून तो शिव्या देतो, काही ना काही बोलतो, पण ती काहीच बोलली नाही. ती फक्त सर्व काम करताना काय बोलत होती, धन्यवाद येशू, तू मला सकाळी वचन ऐकायला तिथे पोचवलाय. आता सकाळी मुलगी पेपर लिहून आली, 10च्या मध्ये आली ती, तर ती तरी पण बोलत आहे, त्याला काहीच नाही बोलली. तर मुलगी आली तर तो सांगतो, चल तुला प्रार्थनेला जायचं आहे ना, तर एक काम कर, मुलीला घेऊन तू जा प्रार्थनेला. आणि ती जेव्हा मला हे सांगायला आलेली तेव्हा मी तिला हे पण सांगितलेलं की आपण दोघी अधिकार घेऊया आणि विश्वास कर, कारण दोन व्यक्ती जेव्हा सहमत होऊन जे काही मागितलं जाईल ते त्यांना दिलं जाते. तर आम्ही दोघे एका गोष्टीसाठी सहमत झालो की धन्यवाद देते प्रभू की ज्या व्यक्तीच्या द्वारे, ज्या आत्म्याने यांच्या दोघांमध्ये भांडण निर्माण केलं आहे, मी विश्वास करते तीच व्यक्ती या ठिकाणी येऊन तुझं वचन ऐकत आहे. आणि आम्ही सकाळी 10 वाजता इथे आलो आणि दुपारी जशी मी तिथे जेवायला गेली, ज्या बाईने त्यांच्या दोघांमध्ये भांडण निर्माण केलेलं, तीच व्यक्ती त्या दिवशी इथे वचन ऐकायला आली होती. कसं झालं, कारण आपल्या मुखामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे. जर आम्ही दोघी रागवलं असतो किंवा त्या बाईशी भांडायला गेलो असतो किंवा राग केला असता, तर आम्ही आमच्या आत्म्याचा पण नाश केला असता आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पण श्रापित त्यांना केलं असतं. पण आपण काय केलं, त्यांच्यासाठी चांगले शब्द बोलले की नाही, की ती व्यक्ती पण इथे वचन ऐकायला आली आहे आणि तिचा नवरा तिला पाठवत नव्हता. तर ती जर कदाचित तोंड उघडायला गेली असती तर त्यांच्यामध्ये पण रात्रभर वादविवाद चालू झाला असता. पण तिने पण काय केलं, त्या वचनावर स्थिर राहिली आणि काय सांगितलं की माझ्या नवऱ्याने मला पाठवलं आहे. म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये काय झाला, विजय कोणाचा झाला, विश्वासाचा आणि वचनाचा विजय झाला की नाही. पण कदाचित जर ती व्यक्ती त्या दिवशी आली नसती, शिकली नसती, किंवा मी पण त्या दिवशी होती आणि स्टार्टिंगला तर मला पण थोडा राग आला की त्यांच्यामध्ये भांडण निर्माण केलं, तर मला राग आलेला. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पण शिकवलेलं की प्रेमाची तार ताणून द्यायची नाही किंवा शॉर्ट सर्किट होऊन द्यायची नाही. म्हणून तो राग मी आलेला पण परत तिथे थांबली, कारण पवित्र आत्म्याने मला त्या ठिकाणी आठवण करून दिली की तिचा तर हे बरोबर आहे, पण तू आता तुझा फ्यूज कशाला उडवते, तुला काय शिकवलंय. म्हणून पवित्र आत्म्याने मला ते पण आठवण करून दिलं, म्हणून ते सर्व काही व्यवस्थित झालं. मग अशीच परिस्थिती जेव्हा आपल्या जीवनामध्ये येते तर श्राप आणि आशीर्वाद, जीवन आणि मरण आपल्या मुखामध्ये दिलेलं आहे. आपण जे बोलणार ते मोकळे होणार आणि जे बांधणार ते इथे बांधले जाणार. तर आजपासून आपल्याला काय करायचं आहे, चांगल्या गोष्टींना मोकळं सोडायचं आहे आणि चुकीच्या गोष्टींना बांधायचं आहे. किंवा आपली मुलं सकाळी शाळेत जातात, बरोबर, कधी कधी आपण मुलांना त्या बसमध्ये सोडतो की नाही, स्कूल बसमध्ये, तर कधी कधी चिंता होते की नाही आईवडिलांना की लहान मुलगा आहे, बसमध्ये व्यवस्थित बसणार की नाही, जाणार की नाही. कधी कधी लहान मुलं रडतात पण. तर आपण त्या ठिकाणी पण काय बोलू शकतो की मी या क्षणाला प्रभू येशूच्या नावामध्ये माझ्या मुलाच्या अवतीभोवती दिव्यदूतांना आज्ञा करते की आणि मोकळे करते की तुम्ही माझ्या मुलाच्या अवतीभोवती पालट ठेवत आहात. तर त्या व्यक्तीच्या बरोबर भले ते दिव्यदूत दिसत नाही, पण तुम्ही जी मुखाने जी आज्ञा केली त्याच्याने तुमच्या मुलाबरोबर ते दिवस रात्र थांबू शकतात की नाही. मग त्यांच्या भोवती जरी कोणती परिस्थिती आली तरी पण त्यांच्या येण्यासाठी पहिला त्यांना कोणाशी सामना करायचा होईल, कोणाशी करायचा होईल, दिव्यदूतांशी. मग दिव्यदूत मोठे आहेत की ती परिस्थिती मोठी आहे. मग आपण आपल्या मुलांसाठी तसं पण करू शकतो की नाही. किंवा आपण कुठे जात आहोत तर आपण आपल्यासाठी करू शकतो. आपल्या बोटी कवीला जातात तर आपण बाई लोक काय करतात, चिंता करत बसतात की नाही की इतका वाय सुटला आहे, वारा सुटला आहे, काय होणार, कसं होणार. तर त्याच्याऐवजी चिंता करण्याच्या ऐवजी प्रभू येशूने जेव्हा वादळाला म्हटलं की शांत हो, असंच काहीतरी बोललेलं ना, जेव्हा बोटीमध्ये झोपला होता आणि त्याला आज्ञा केलेली ना, तर शांत हो म्हटलं तर त्या वाऱ्याने सुद्धा येशूचं ऐकलं की नाही.
ऐकलं की नाही? मग आपण बोलणार तर वारा ऐकू नाही शकत. मग भले आपले नवरे इथे येत नाही, म्हणजे तुमचे नवरे, हा, भले ते वचनमध्ये नाही आहेत, पण आपण विश्वास करू की ते आहेत. भले त्यांना माहीत नाही, पण वारा ऐकू शकतो. ऐकू शकतो ना, ऐकतो. तर भले बोटी गेल्या आणि समजा दिसलं की वारा सुटला आहे, तर आपण वारा सुटलाय बोलणार, तर त्या बोटींना परत कोण घरी बोलवते? आपल्या बायकाच बोलवतात की नाही त्यांना? मग जेव्हा वारा पण ऐकू शकते, भले त्यांना वचन माहीत नाही, पण आपल्याला माहीत आहे, तर येशूच्या नावामध्ये त्या वाऱ्याला सुद्धा आज्ञा करू शकतो की नाही, की शांत हो. गेल्या वर्षी काय झालं, आमची बोट गेली आणि जशी बोट म्हणजे ते कातलपर्यंत बोलतात बघा, तिथपर्यंत पोचली आणि जोराने हवा सुटली, खिडक्या पण अशा कडकडायला लागल्या. मला पण भीती वाटली की बोट तर गेली, आता काय होणार. तेवढ्यात अचानक हे चांदणीच्या इकडे शिकवलेलं प्रभू बोटीत होता आणि झोपला होता त्यावरून, तर ते वाऱ्याने पण त्याचं ऐकलेलं ते मला पवित्र आत्म्याने त्यावेळेला आठवण करून दिली. आणि मी बाहेर निघाली आणि असं बोलली, येशूच्या नावामध्ये हे वाऱ्या मी तुला आज्ञा करते की आताच्या आता शांत हो. आणि थोडा वेळ अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली आणि मी घरात आली आणि फ्रेश काहीतरी झाली आणि बाहेर आली, बघते तर पूर्ण शांत, एक झाडाचं पान सुद्धा हिलत नव्हतं. म्हणजे इतकं सामर्थ्य आपल्या मुखामध्ये आहे की नाही आहे. मग आतापासून आपण काय करणार? जर वारा सुटला आणि आपल्या बोटी कदाचित तिथे पोचल्या आहेत किंवा निघाल्या आहेत, तर ती परिस्थिती बोलायची आहे. नाहीतर आपण काय बोंबाबोंब करतो, बोट सुटलाय, वाय सुटला, वाव सुटलाय, वाव सुटलाय, वाव सुटलाय. म्हणजे आपल्या जिभेने आपण त्या वायाला अजून मोकळं केलं की नाही केलं? केलं की नाही? मग आता काय करायचंय, त्याला शांत करायचा अधिकार दिलाय की नाही? वाऱ्याला पण आपण शांत करू शकतो की नाही? की तो जसं प्रभू येशूचं ऐकलं, आमचं पण तू ऐकतो. आणि ते ऐकतात की नाही? ऐकतात की नाही? मग आता त्या वाऱ्याला पण आपण बोलू शकतो की नाही? बोला. किंवा बोट आता कवीला चालले आहे, तर त्याच्या आधी चिंता करत बसायचं आहे की आपण प्रभू येशूच्या नावामध्ये मासलीला पण आज्ञा करू शकतो. झाड ऐकू शकतो, मग मासली ऐकू शकत नाही. मग जी मासली पाहिजे त्या माशाचं नाव घेऊन बोलू शकतो की नाही? येशूच्या नावामध्ये आज्ञा करते, चायनीज मासा ये. येणार की नाही येणार? कर्दीला बोलणार येशूच्या नावामध्ये ये. येणार की नाही येणार? मी गेल्या वर्षाची साक्ष देते. देऊ की नको देऊ, मासलीचा प्रश्न आहे. देऊ की नको देऊ, कोणाकोणाला ऐकायचे आहे? म्हणजे गेल्या वर्षी भरभराटीचा काहीतरी टॉपिक होता. गेल्या वर्षी ना 6-7 महिने झाले असतील कदाचित, आणि ब्रदरांनी त्याच्यावरून शिकवायचं घेतलेलं. आर्थिक परिस्थिती ना, की म्हणजे कर्जबाजारी आर्थिक परिस्थितीवरून शिकवायचं घेतलेलं. आणि पूर्ण दिवस ते कर्ज, आजार याच्यावरून सर्व आपल्या जीवनामध्ये ज्या परिस्थिती आहेत त्यावरून वचन घेऊन शिकवलेलं. आणि संध्याकाळी जेव्हा टंग प्रेयर चालू झाली आराधनेची, आणि ब्रदर इथून अनाउन्समेंट करत होते की बघा तुम्ही आत्मिक दृष्टीने की तुमच्या बोटी माशांनी भरत आहेत, मासलींनी भरत आहेत, तुमचे डोंगर हटवले जात आहेत, तुम्ही कर्जातून मुक्त होत आहेत, तुम्ही धनवान होत आहेत. आणि अचानक ते शब्द बोलता बोलता डोळे बंद होते आणि मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत होती. आणि ते चित्र मला दिसलं की आमच्या बोटीमध्ये इतकी मासली आली आहे की आमची मासलीची लाईन पूर्ण बंदराला जो दर्या आहे तिथे पोचला, इतकी मोठी कर्दीची लाईन लागली आहे. मी ते बघितलं आणि मी धन्यवाद दिला आणि घरी गेली. त्याच दिवशी आमची बोट कवीला जाणार होती आणि आमचं घर जिथे आहे त्या घराच्या समोरून आमचा दर्या आणि आमची बोट घराच्या समोरासमोर आहे ती दिसते. आणि तेव्हा हे पण वचन शिकवलेलं की 2 व्यक्ती एक गोष्टीसाठी सहमत होऊन पित्याकडे जे काही मागितलं जाईल ते त्यांना दिलं जाईल. पण काल जेव्हा जसं खोलमध्ये शिकवलेलं तेवढं नव्हतं पण शिकवलेलं, तर मला तेवढं आठवण नव्हतं. पण मी घरी गेली आणि ते मी चित्र बघितलेलं. मी घरी गेली, माझ्या बहिणीला घेतलं, कारण ती पण वचन ऐकायला येत होती आणि आपल्याला विश्वासाचा जो माणूस आहे त्याची गरज आहे. तर मी तिला घेतलं आणि मी तिला सांगितलं पण नाही की मी चित्र बघितलं. मी घरी गेली, तिचा हात पकडला आणि आमच्या ओटा असतो ना त्याच्यावर उभी राहिली आणि बोट दिसत होती. आणि मी बोलली की
धन्यवाद देते प्रभू येशू की जे चित्र मी बघितलं आहे ते विश्वास करते की ते आमच्या जीवनामध्ये पूर्ण झाले आहे आणि आमच्या बोटीला भरभरून चाललींची गर्दी पडली आणि आमची पूर्ण बोट भरून आली आहे. मी अशी आज्ञा केली दोघींनी आणि अधिकार घेतला आणि धन्यवाद दिला आणि येशूच्या नावामध्ये पवित्र आत्मा की तू त्यांचा नाकवा आहेस आणि जिथे ती मासलीची हे लागले आहेत तिथे तू ती बोट बरोबर त्या ठिकाणी घेऊन गेला आहेस असं बोललं आणि बोट तिसऱ्या दिवशी आमची घरी आली. तर मला वाटलं की मला ते आठवण पण नाही की मी जे बोललेलं त्या मुले आले आहे असं. बोट जेव्हा आली आणि मी पप्पांचा फोन आला रात्री 2 वाजता की त्याने सांगितलं नाही की कर्दी आहे की काय आहे की मासले आहे आणि म्हणजे साप आहे. आपण बोलतो की नाही साप न तुकावणी मावरा असं ते स्वच्छ आहे ती म्हणजे साप आहे ते काही प्रॉब्लेम नाही ते तुम्ही बंदरावर या. आणि आम्ही गेलो. आम्हाला माहिती पण आहे की एवढी मासले आहे आणि आम्ही गेलो बंदरावर. बघतो तर खरोखर चालणीची गर्दी आणि जेवढं मी म्हणजे चित्रामध्ये बघितलेलं की आमची मासलीची रांग पूर्णपणे म्हणजे बंदराच्या पाण्याला टेकले आहे आणि आमचं 2 वाट्याची मासली. तर ते इतकं कागद ते लावलेलं आणि मी जसं सेम टू सेम इथे बघितलं तसंच सेम टू सेम तिथे ती मासली म्हणजे ती चालणीची गर्दीची लाईन लागलेली आणि काहीतरी 12 परकोले काहीतरी मासली होती आणि ती विकून फर्स्ट टाईम आमचा असा झालेला की आमची 2 वाट्याची 1,20,000ची गर्दी झालेली एकाच पलटीमध्ये. आणि मी एवढी लहानाची मोठी झाली. मी कधीच आमच्या बोटीला चालण्याची गर्दी बघितली नाही. मी नसताना कदाचित आले असेल तर माहीत नाही पण मी जशी जन्मल्याने एवढी मोठी झाली तेव्हापासून मी पण मासली त्यांच्याबरोबर करते पण मी कधीच बघितली नव्हती आणि चालण्याची गर्दी कशी असते ते पण बघितलं नव्हतं. पण फक्त नाव ऐकलेलं की चालण्याची गर्दी येते ती खूप महागमध्ये जाते एवढं मला माहीत होतं. पण जेव्हा इथे शिकवलं आणि त्या दिवशी पण शिकवताना गर्दीचं नाव ब्रदराने पहिला प्रवचनामध्ये घेतलेलं आणि हिने रिन्सियानेच बोललेलं की चाललींची गर्दी बोला असं आणि ते माझ्या डोक्यात तेव्हा सेव्ह झालं. तर तिने बोललं पण मी ते सेव्ह करून ठेवलं आणि माझा फायदा करून घेतला त्या ठिकाणी आणि ते बोललं. मग आपल्या मुखामध्ये सामर्थ्य आहे की नाही? आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी पाहिजे ते आपण बोलू शकतो की नाही? जसं आपण येशूच्या नावामध्ये कमांड आज्ञा करणार तसं होणार की नाही होणार? मग आता काय करावं लागेल? तुम्ही पण करू शकता की नाही? मग जशी बोट जाणार तुम्हाला माहिती आहे बोटीच्या अवतीभोवती रक्ताचं कुंपण घालायचं, दिव्यदूतांना आज्ञा करायची, पवित्र आत्म्याला सांगायचं की नाकवा तू झालाय, तू आमची बोट ज्या ठिकाणी मासली लागले आहे त्या ठिकाणी तू घेऊन गेला आहे आणि भरभरून घेऊन आला आहे. बरोबर बोललं. मग जोपर्यंत बोट येत नाही तोपर्यंत काय बोलायचं? धन्यवाद येशू आमची मासलीने बोट भरून आली आहे की खाली आले आहे की कमी आले आहे की लपले आहे की काहीच नाही आहे? मग काय बोलणार? मग जेव्हा बोट जाणार तेव्हा कुंपण घातलं, दिव्यदूतांना आज्ञा केली, मोकळं सोडलं. मग माशांना पण मोकळं सोडायचं आहे की नाही? जी जी मासली पाहिजे तिला बोलवू शकता की नाही? मग आशीर्वाद आणि श्राप कोणाच्या मुखामध्ये आहे? आपल्यामध्ये आहे की नाही? हवा सुटली तर हवेला पण थांबू शकतो की नाही? शांत करू शकतो की नाही? मग त्याला पण शांत करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? आपल्याला दिला आहे. आजाराला बांधण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? कर्जाला बांधण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? मग आता जर कर्ज असेल तर आपल्याला काय बोलावं लागेल की धन्यवाद प्रभू येशू तू माझ्यासाठी दरिद्री झालास आणि मला धनवान केले आहेस. तर आपण काय केलं आता? हळूहळू कर्जाच्या दरवाजाला आपण बंद केला आणि भरभराटीच्या दरवाजाची चावी लावून आपण ते उघडलं. पण कधी कधी ते कार्य लगेच दिसणार, कधी कधी लेट होणार. कारण एवढ्या वर्षाने आपण जे शब्द बोलले आहेत ते लगेच होणार त्याला वेळ लागणार की नाही? जशी ही भिंत आहे त्याला तुम्ही हातोड्याने एक फटका टाकला तरी भिंत खाली कोसळणार. मग त्याला किती वेळा ठोकावं लागेल? खूप वेळा ठोकणार तेव्हाच ते हळूहळू त्याचं पडायला सुरुवात होणार की नाही? मग आपल्या जीवनामध्ये जे ज्या डोंगराला आपण बांधून ठेवलं आहे तर आज काय करायचं? वचनाने त्याला ठोकायचं आहे की नाही?
भले वेळ लागणार, कदाचित नाही लागणार, पण जोपर्यंत जोरजोराने ठोकणार तोपर्यंत आपण हतोडीने त्याच्यावर, म्हणजे वचनाच्या हतोडीने आपण त्याच्यावर फटका मारायचा आहे. जोपर्यंत कोसलत नाही तोपर्यंत मारायचा आहे. मग मारणार की नाही मारणार? मारणार की नाही मारणार? समजलं की नाही समजलं? मग मोकळं सोडायचं आणि बांधायचा अधिकार कोणाकडे आहे? मग आता वापरात आणायचा आहे की ऑल्टरवर ठेवायचा आहे? हालेलुया. या कोण शेवटची प्रार्थना करायला येते? या गॉडफ्रे अंकलला पाठव. त्यांना पाठव. सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. धन्यवाद येशू, धन्यवाद आबा पित्या, धन्यवाद पवित्र आत्म्या. आजच्या सुंदर दिवसाबद्दल आम्ही सर्वजण देवाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्याला वचन ऐकण्यासाठी आपल्या प्रत्येकाला आबा पित्याने आपल्या नावाने बोलून घेतल्याबद्दल आपण त्याचे सर्वजण आभार मानतो. आज आपण लवीना सिस्टर यांच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे, त्यांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे की आपण काय बोलायचं आहे. कारण परमेश्वराने आपल्याला चाव्या दिल्या आहेत. चावी म्हणजे जीभ आणि आपला अधिकार. आपल्याला अधिकार कुठे वापरायचा आहे? तर आपण अधिकार आपल्या जीवनामध्ये बायबलच्या वचनाचाच वापरायचा आहे. तर अविश्वासाचा वापरायचा नाही, तर वचनाचा विश्वास वापरून ते आपल्या हृदयात जे काही लवीना सिस्टरनी शिकवलेलं आहे ते आपल्या हृदयात पडलेलं आहे आणि त्याच याला 100 पटीने पीक आलेलं आहे. हा मी विश्वास करतो आणि ही प्रार्थना आबा पित्याच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या नावाने आबा पित्याकडे करतो. आमेन, आमेन, आमेन.